सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ना, जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. हो, कारण आपण सगळेच जण आयुष्यभर एकाच गोष्टीच्या मागे धावत असतो, नाही का? एक्झॅक्टली. चांगली नोकरी, मोठा पगार, नवीन गाडी किंवा सुट्ट्यांमध्ये कुठेतरी छान फिरून येणं. आपल्याला वाटतं की या गोष्टी मिळाल्या की बास, आपल्याला सुख मिळेल. बरोबर. पण जर तुम्हाला कोणी असं सांगितलं की तुम्ही ज्या सुखाचा किंवा आनंदाचा आयुष्यभर शोध घेत आहात, तो आनंद खऱ्या आनंदाच्या महासागरातील एका थेंबापेक्षाही लहान आहे. बापरे, हे ऐकायलाच किती भारी वाटतंय. हो ना. आणि तो खरा आनंद बाहेर कुठे नसून एका अशा ठिकाणी दडलेला आहे जो तुम्ही कधी पाहिलाच नाही. सो आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच अथांग आनंदाचा आणि मानवी अस्तित्वाचा एक अतिशय प्राचीन पण एकदम अचूक नकाशा उलगडणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत तैत्तिरीय उपनिषद या ग्रंथावर. नक्कीच. आणि अगदी सुरुवातीलाच मला हे स्पष्ट करायला आवडेल की जेव्हा आपण उपनिषदांबद्दल बोलतो ना, तेव्हा लोकांना वाटतं की ही केवळ जंगलात बसून केलेली काहीतरी अमूर्त तात्विक चर्चा असेल. राईट. बोरिंग फिलॉसॉफी वाटू शकते काहींना. हो, पण तैत्तिरीय उपनिषद हे अजिबात तसं नाहीये. हे अत्यंत प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक आहे. यात ब्रह्माबद्दल केवळ थ्योरी नाहीये, बरं. तर हा एक अत्यंत स्पष्ट टप्प्याटप्प्याने जाणारा प्रवास आहे. म्हणजे शरीराच्या सर्वात भौतिक पातळीपासून ते अंतिम आनंदापर्यंत हा नकाशा आपल्याला घेऊन जातो. क्या बात है. आणि आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की या हजारो वर्षांपूर्वीच्या अत्यंत सखोल ज्ञानाला आपल्या आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून बघायचं. हे ज्ञान केवळ संन्यासांसाठी नाहीये, आपल्या प्रत्येकासाठी आहे. अगदी बरोबर. आजच्या या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनातून मार्ग शोधणाऱ्या सर्वांसाठी. ओके, सो लेट्स अनपॅक दिस. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका क्रमाने जाऊया. या उपनिषदाची सुरुवात होते शिक्षावल्लीपासून. आता मला सांगा, अंतिम सत्याचा किंवा त्या महासागराचा शोध घेण्यापूर्वी ही शिक्षावल्ली आपल्याला स्वतःची तयारी करायला का सांगते? म्हणजे जसं एखाद्या मोठ्या मैफिलीपूर्वी संगीतकाराला आपलं वाद्य अत्यंत बारकाईने ट्यून करावं लागतं, तशीच ही आयुष्याची तयारी आहे का? हो, हे साम्य अतिशय सुंदर आणि अचूक आहे. शिक्षावल्ली हा तोच टप्पा आहे जिथे आपण आपलं शरीर आणि मन रूपी वाद्य ट्यून करत असतो. राईट. कारण वाद्य जर बेसूर असेल तर त्यातून निर्माण होणारं संगीत मधुर असूच शकत नाही. एक्झॅक्टली. वरवर पाहता हा भाग कदाचित खूप सोपा किंवा प्रायमरी वाटू शकतो, पण सत्याचा स्वीकार करण्यासाठी स्वतःची पात्रता निर्माण करण्याची ही एक अत्यंत सायंटिफिक आणि सखोल प्रक्रिया आहे. ओके. यामध्ये ध्वनी, स्पंदने म्हणजेच व्हायब्रेशन्स यांचं महत्त्व खूप विस्ताराने सांगितलं आहे. यात असं म्हटलं आहे की जेव्हा साधक अचूकपणे वैदिक मंत्र म्हणतात तेव्हा ते केवळ उच्चारलेले काही शब्द नसतात. मग ते काय असतात? ती एक प्रचंड ऊर्जा असते जी आपली जाणीव म्हणजेच आपली चेतना किंवा कॉन्शियसनेसला एका विशिष्ट लयीत ट्यून करत असते. म्हणजे आपण जे बोलतो किंवा जे ध्वनी निर्माण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या अस्तित्वावर होतो. हे थोडं सायन्स फिक्शन सारखं वाटत नाही का? आजच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर अजिबात नाही. आधुनिक क्वांटम फिजिक्स किंवा स्ट्रिंग थिओरी सुद्धा हेच सांगते की हे जग, ही रियालिटी मुळात केवळ भौतिक किंवा जड नाहीये. म्हणजे सगळं एनर्जी आहे. राईट. सर्वात सूक्ष्म पातळीवर सर्व काही स्पंदनांवर किंवा व्हायब्रेशन्सवर आधारित आहे. उपनिषदांनी हजारो वर्षांपूर्वी हे जाणलं होतं की हे जग व्हायब्रेशनल आहे. म्हणूनच मंत्रांचं अचूक उच्चारण, त्यातील स्वर, मात्रा यांचं इतकं महत्त्व मानलं गेलंय. कारण जर ध्वनी चुकीचा असेल तर स्पंदने चुकतील आणि वाद्य बेसूर होईल. अगदी बरोबर. आणि यासोबतच या शिक्षावल्लीमध्ये गुरु-शिष्य परंपरेतील शिस्त आणि समर्पण यावर खूप भर दिलाय. कारण ज्ञान हे केवळ माहिती नाहीये जी तुम्ही पुस्तक वाचून किंवा इंटरनेटवर शोधून मिळवाल. हो ना, गुगल करून ज्ञान मिळत नाही. एक्झॅक्टली. ते एका जिवंत अनुभवातून ट्रान्सफर होतं. आणि या गुरु-शिष्य परंपरेचा विचार करताना ना, मला एका खूप महत्वाच्या संकल्पनेची आठवण होते. तो म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील ऋणानुबंध. ओहो, खूपच सुंदर शब्द वापरलात तुम्ही. हो, कारण हा ऋणानुबंध केवळ एका वर्गापुरता किंवा फी भरण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो एक सखोल आत्मिक आणि कार्मिक जोड असतो. याच ऋणानुबंधातून ज्ञानाचा खरा प्रवाह वाहतो.
आणि मला आठवतंय या वल्लीमध्ये एक दीक्षांत भाषण किंवा कॉन्व्होकेशन ॲड्रेस सुद्धा आहे ना? हो हो नक्कीच आहे. आजकालच्या पदवीदान समारंभात आपण बघतो की विद्यार्थी फक्त नोकरी, पॅकेज आणि नेटवर्किंगचा विचार करत असतात. पण हे प्राचीन दीक्षांत भाषण काहीतरी वेगळंच सांगतं. अगदी. आणि ते दीक्षांत भाषण मानवी इतिहासातील सर्वात प्रभावी मार्गदर्शनांपैकी एक मानलं जातं. शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरु आपल्या शिष्याला जे सांगतो ते केवळ काही कोरडे नैतिक नियम किंवा मोरॅलिटी नाही आहे. मग ते काय आहे? गुरु सांगतो सत्यम वद धर्मम चर, म्हणजे सत्य बोला, धर्माचे आचरण करा, आई वडील, गुरु आणि अतिथी यांना देवाप्रमाणे माना. हे ऐकायला आपल्याला कदाचित अगदी नॉर्मल संस्कार वाटू शकतात. हो, पण उपनिषदाच्या दृष्टिकोनातून हे नियम म्हणजे कॉस्मिक ऑर्डर किंवा या वैश्विक व्यवस्थेशी स्वतःला जोडून घेण्याचे मार्ग आहेत. तुम्ही निसर्गाच्या लयीत कसे जगता याचं हे एक प्रॅक्टिकल तंत्र आहे. ओके, म्हणजे हे केवळ समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून मिरवण्यासाठी केलेले नियम नाहीत, तर सृष्टीच्या मूळ प्रवाहाशी एकरूप होण्यासाठी आहेत. बरोबर. आणि यासोबतच आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे एकात्मिक जीवन जगण्याची कला. तुम्ही नैतिकतेने भरपूर पैसे कमवावेत आणि अत्यंत उदार मनाने ते दानीही करावेत असं त्यात स्पष्ट म्हटलंय. अरे वा. ब्रह्माचा शोध घेण्यापूर्वी किंवा संन्यास घेण्याचा विचार करण्यापूर्वी एका माणसाने या भौतिक जगात कसं जगावं, कशा प्रकारे समाजाचे देणे लागावे, याचं हे अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन आहे. अध्यात्म म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे नाही. राईट. तर त्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे हा शिक्षावल्लीचा पाया आहे. एक्झॅक्टली. हिअर इज वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. जर आपण आपलं हे वाद्य ट्यून केलं असेल, आपण शिस्त लावून घेतली असेल, तर पुढचा नैसर्गिक प्रश्न हा येतो की हे वाद्य वाजवणारं नक्की कोण आहे, आपली खरी ओळख काय आहे. आणि इथून आपण प्रवेश करतो ब्रह्मानंदवल्लीमध्ये. आपण नक्कीच केवळ हे भौतिक शरीर नाही आहोत, हे आपल्याला आतून कुठेतरी जाणवत असतंच. मला इथे एक उदाहरण मांडायचं आहे. हो, नक्की सांगा. जसं एखाद्या कोऱ्या पांढऱ्या कॅनव्हासवर चित्रकार अनेक रंगांचे थर देतो, लाल, निळा, हिरवा, बरोबर. आणि शेवटी ते चित्र तयार होतं. पण त्या सर्व रंगांच्या मागे तो पांढरा कॅनव्हास तसाच असतो. तसे हे मानवी अस्तित्वाचे थर आहेत का? हे उदाहरण अगदी समर्पक आहे. तो जो मूळ पांढरा कॅनव्हास आहे ना, जो कधीच बदलत नाही, तोच आपला मूळ स्वभाव आहे. आणि त्यावर जे रंगांचे अनेक थर दिले जातात, ती आपली बाह्य ओळख बनते. ओके. ब्रह्मानंदवल्ली आपल्याला याच अस्तित्वाच्या थरांबद्दल सांगते. पण हे थर समजून घेण्याआधी आपल्याला ब्रह्मा म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. लोकांचा असा समज असतो की ब्रह्मा म्हणजे ढगांवर बसलेलं, जगावर नियंत्रण ठेवणारं कोणतरी दैवत आहे. हो, एक टिपिकल इमेज असते डोक्यात. पण उपनिषद अत्यंत स्पष्टपणे ब्रह्माची व्याख्या फक्त 3 शब्दांकरता: सत्यम, ज्ञान आणि अनंतम. सत्यम, ज्ञान आणि अनंतम म्हणजे ह्याला कोणताही आकार किंवा रूप नाहीये. अजिबात नाही. याला कोणतंही एक रूप नाही. सत्यम म्हणजे जे काळानुसार कधीच बदलत नाही, अंतिम आणि एकमेव सत्य. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नाही. राईट, इन्फॉर्मेशन नाही. हो, तर ती प्युअर कॉन्शियसनेस किंवा शुद्ध जाणीव आहे. आणि अनंतम म्हणजे ज्याला कोणतीही सीमा किंवा मर्यादा नाही, जे अमर्याद आहे. हेच ते अंतिम सत्य आहे जे या संपूर्ण विश्वाच्या मागे दडलेलं आहे. अगदी बरोबर. आणि हेच स्वतःच्या आत समजून घेण्यासाठी उपनिषदाने मानवी अस्तित्वाचे 5 कोश किंवा 5 थर सांगितले आहेत. ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. हे जे 5 कोश आहेत ना, ते आधुनिक मानसशास्त्र आणि जीवशास्त्र यांना एकत्र करून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात असं मला वाटतं. आपण एक एक करून हे थर उलगडून बघूया, म्हणजे आपल्या श्रोत्यांना समजेल की ते स्वतः सध्या कोणत्या थरावर जगतायत. सर्वात पहिला थर कोणता? सर्वात पहिला आणि सर्वात बाहेरील थर आहे अन्नमय कोश, म्हणजे आपलं भौतिक शरीर. नावावरूनच लक्षात येतं की हे शरीर अन्नापासून बनलेलं आहे. बरोबर. आपण जे खातो त्यातूनच शरीर बनतं. हो, आणि हे शरीर अन्नावरच जिवंत राहतं आणि मृत्यूच्या वेळी शेवटी ते मातीत मिळून पुन्हा अन्नातच विलीन होतं. ही आपली सर्वात स्थूल, सर्वात बाहेरील ओळख आहे. आणि आपण अनेकदा स्वतःला केवळ हे शरीरच समजतो. एक्झॅक्टली. पण जर या शरीरातून ऊर्जा किंवा लाईफ फोर्स काढून घेतला तर ते शरीर काहीच करू शकत नाही, ते मृत होतं. त्यामुळे या शरीराच्या आत आहे दुसरा थर, प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आपली एनर्जी बॉडी. बरोबर. आपला श्वास आणि शरीरातील जीवनशक्ती. अगदी बरोबर. ज्याच्यामुळे शरीरातील पचन, रक्ताभिसरण या सर्व क्रिया चालू असतात.
पण श्वास चालू असला तरी माणूस फक्त एक यंत्र नाहीये. त्याच्या आत भावना आहेत. हो, आणि म्हणूनच या प्राणमय कोशाच्याही आत आहे तिसरा थर, मनोमय कोश. हा आपल्या विचारांचा, भावनांचा, कल्पनांचा आणि इच्छांचा थर आहे. आपल्या मनात जी सतत काहीतरी बडबड चालू असते ना, ती सर्व याच कोशात घडते. मला इथे एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. समजा मी काल रात्री कोणाला तरी एक मेसेज पाठवला आणि समोरून सीन येऊनही रिप्लाय आला नाही. मग मी पुढचे 3 तास ओव्हर थिंकिंग करत राहिलो की त्याला राग तर नाही ना आला किंवा मी काही चुकीचं तर नाही ना बोललो. हे जे ओव्हर थिंकिंग आणि त्यातून होणारा भावनिक गोंधळ आहे, तो सगळा या मनोमय कोशात घडत असतो का? अगदी तसंच. तुम्ही जे उदाहरण दिलं ते एकदम अचूक आहे. तो सर्व गोंधळ, ती अस्वस्थता मनोमय कोशात असते. गंमत अशी आहे की आपण अनेकदा या कोशात इतके अडकतो की आपल्याला वाटू लागतं की मी म्हणजेच माझे विचार. हो, आपण स्वतःला विचारांशी आयडेंटिफाय करतो. राईट. पण उपनिषद सांगतं की तुम्ही तुमचे विचार नाही आहात. तो फक्त एक थर आहे. याच्या आत आणखी एक थर आहे, चौथा थर, ज्याला विज्ञानमय कोश म्हणतात. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी. हो, हा आपल्या बुद्धीचा, विवेकाचा आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा थर आहे. काय योग्य आणि काय अयोग्य, सत्य काय आणि असत्य काय, हे ठरवण्याची क्षमता या विज्ञानमय कोशातून येते. हा मनोमय कोशापेक्षा खूप शांत, स्थिर आणि स्पष्ट असतो. थांबा. जर माझे विचार आणि माझी बुद्धी, ज्याच्या आधारे मी रोजचे निर्णय घेतो, ते जर मी नाहीये, तर मग मी नक्की कोण आहे? हे तर शांतता देण्याऐवजी थोडं भीतीदायक वाटतंय. आपली ओळखच हरवल्यासारखं नाही का वाटत? ही भीती वाटणं अत्यंत साहजिक आहे. कारण आपण आजवर स्वतःला याच थरांमध्ये ओळखत आलो आहोत. पण उपनिषद सांगतं की या विज्ञानमय कोशाच्या आत सर्वात आतला 5वा थर आहे, ज्याला आपण आनंदमय कोश म्हणतो. आनंदमय कोश? हो, हा तो थर आहे जिथे कोणतीही अस्वस्थता नाही, केवळ गाढ झोपेसारखी अत्यंत शांतता आणि समाधान असतं. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराचा, विचारांचा किंवा बुद्धीचा कोणताही पत्ता नसतो. बरोबर. पण तरीही सकाळी उठल्यावर तुम्ही म्हणता, आज खूप छान झोप लागली, खूप शांत वाटतंय. तो जो अनुभव आहे ना, तो ह्या आनंदमय कोशाचा असतो. बापरे, म्हणजे हा आनंदमय कोश हीच आपली अंतिम ओळख आहे का? हेच ते अंतिम ध्येय आहे का? अनेकांचा असाच समज होतो. पण उपनिषद इथे एक जबरदस्त धक्का देतं. ते सांगतं की हा आनंदमय कोश सुद्धा फक्त एक कोश किंवा थरच आहे. काय सांगताय? हे पण अंतिम सत्याने? नाही. या 5ही थरांच्या, या सर्व कोशांच्या पलीकडे जी शुद्ध जाणीव आहे, जो ह्या सर्वांचा साक्षीदार आहे, ती आहे तुमची खरी ओळख, ज्याला आत्मा म्हटलं जातं. ओके, प्युअर कॉन्शियसनेस. एक्झॅक्टली. आणि सर्वात मोठा साक्षात्कार हा आहे की तुमचा हा आत्मा आणि संपूर्ण विश्वाचं मूळ असलेलं ते अनंत ब्रह्म, हे दोन्ही वेगळे नसून एकच आहेत. सिरियसली, हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे माझ्या आतली शुद्ध जाणीव आणि विश्वाची निर्मिती करणारी जाणीव एकच आहे? हो. पण मग मला एक प्रश्न पडतो की जर सर्व काही ते निराकार ब्रह्म आहे, तर ही एवढी मोठी सृष्टी, हे भौतिक जग, हे ग्रहतारे कसे निर्माण झाले? यावर उपनिषद सृष्टीच्या निर्मितीचे एक अत्यंत वैज्ञानिक वाटणारं मॉडेल मांडतं. हे मॉडेल कोणत्याही पौराणिक कथेसारखं नाहीये. हे सांगतं की कॉन्शियसनेस हळूहळू भौतिक रूपात किंवा मॅटरमध्ये कसं घनरूप म्हणजेच कंडेन्स होत गेलं. कंडेन्स होत गेलं? कसं काय? जसं पाण्याची वाफ असते ना, जी अदृश्य आणि आकारहीन असते, पण ती थंड झाली की तिचं पाणी होतं आणि आणखी थंड झाली की तिचा कठीण बर्फ होतो. बर्फ दिसायला वाफेपेक्षा पूर्ण वेगळा आणि जड असतो, पण त्याचं मूळ स्वरूप पाणीच असतं ना. राईट. म्हणजे ते शुद्ध ब्रह्म अशाच प्रकारे भौतिक जगात कंडेन्स होत गेलं. तंतोतंत. उपनिषद सांगतं की त्या अनंत ब्रह्मामधून सर्वात आधी अवकाश म्हणजे स्पेस निर्माण झाली. ओके. अवकाशातून हवा निर्माण झाली, हवेच्या घर्षणातून अग्नी निर्माण झाला, आणि अग्नीतून पाणी. अगदी बरोबर, अग्नीतून पाणी, आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. मग पृथ्वीवरून वनस्पती निर्माण झाल्या, वनस्पतींमधून अन्न, आणि त्या अन्नातून शेवटी आपण म्हणजेच मनुष्य निर्माण झाला.
सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे आपण सगळे त्याच एका अमर्याद जाणीवेचे अत्यंत घनरूप आणि भौतिक स्वरूप आहोत. हो ना. आणि आता आपला हा जो जीवनाचा प्रवास आहे तो उलट्या दिशेने चालला आहे, या भौतिक शरीराकडून पुन्हा त्या मूळ अमर्याद जाणीवेपर्यंत. अगदी बरोबर. आणि हा परतीचा प्रवास समजून घेण्यासाठी आणि तो आनंद समजण्यासाठी उपनिषदाने आनंदाचं गणित नावाची एक अद्भुत संकल्पना मांडली आहे. आनंदाचं गणित, हे इंटरेस्टिंग वाटतंय. आपण आयुष्यात अनेकदा आनंद मोजण्याचा प्रयत्न करतो नाही का? हो, आपण सतत मोजत असतो. म्हणजे प्रमोशन मिळालं, पगार वाढला की मी आनंदी होईन, नवीन मोठी गाडी घेतली की मला सुख मिळेल. हाच आपला रोजचा जगण्याचा संघर्ष असतो. हा भौतिक जगातला आनंद आणि तो ब्रह्माचा आनंद, यात खरंच किती फरक आहे? उपनिषदाने हे एका गणिताच्या स्वरूपात खूप छान मांडलंय. ते म्हणतात, समजा पृथ्वीवरील एक अत्यंत निरोगी, तरुण, ज्ञानी आणि ज्याच्याकडे जगातील सर्व संपत्ती व सत्ता आहे असा माणूस घ्या. ओके, म्हणजे आयडियल ह्युमन. राईट. त्याच्याकडे दुःखाचं कोणतंही कारण नाही. त्याच्या या सर्वोत्कृष्ट मानवी आनंदाला आपण 1 युनिट मानूया. आता उपनिषद सांगतं, या मानवी आनंदाला 100ने गुणलं की तो मानवी गंधर्वांचा आनंद होतो. अरे वा, 100ने गुणलं. हो, त्याला पुन्हा 100ने गुणलं की तो देव गंधर्वांचा आनंद होतो. असं प्रत्येक पातळीवर 100ने गुणत गुणत हा आलेख देवांचे गुरु, इंद्र, प्रजापती अशा उच्च पातळ्यांपर्यंत जातो. आणि शेवटी या गणिताचं उत्तर काय येतं? तो ब्रह्माचा आनंद किती युनिट्स असतो? सांगायचं तर शेवटी उपनिषद स्पष्ट करतं की हा सगळा गुणाकार करून जो सर्वोच्च आकडा येईल ना, तो आनंद आणि ब्रह्माचा आनंद यांची कोणतीही तुलनाच होऊ शकत नाही. बापरे. कारण ब्रह्माचा आनंद हा मोजमापाच्या पलीकडचा आहे. तो कुणावरही किंवा कोणत्याही बाह्य वस्तूवर अवलंबून नाहीये. भौतिक आनंद हा नेहमीच दुसऱ्या कशावर तरी अवलंबून असतो, गाडीवर, माणसांवर. पण ब्रह्माचा आनंद हा स्वतंत्र आणि अनंत आहे. हे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की हा अमर्याद आनंद जर माझ्या आतच आहे तर तो प्रत्यक्ष कसा अनुभवायचा? नुसतं ऐकून तर तो मिळणार नाही ना. नक्कीच नाही. आणि इथेच मला वाटतं आपण भृगुवल्लीकडे वळतो, जिथे तात्विक ज्ञान एका प्रत्यक्ष अनुभवात कसं आणायचं हे सांगितलंय. होय, भृगुवल्ली ही एका वडिलांची आणि मुलाची अत्यंत मार्मिक कथा आहे. भृगू नावाचा एक तरुण मुलगा त्याच्या वडिलांकडे म्हणजे वरुण ऋषींकडे जातो आणि त्यांना अत्यंत तळमळीने विचारतो की ब्रह्मा काय? मला ते जाणून घ्यायचंय, मला ते शिकवा. ओके. आता वरुण ऋषी हे स्वतः खूप मोठे ज्ञानी असतात. ते एका वाक्यात उत्तर देऊ शकले असे, पण ते तसं करत नाहीत. मग ते काय सांगतात? ते त्याला थेट उत्तर का देत नाहीत? कारण सत्य हे कोणीही आयतं ताटात वाढून देऊ शकत नाही. ते भृगूला सांगतात, तप कर, सखोल चिंतन कर आणि स्वतःच शोधून काढ. भृगू एकांतात जाऊन विचार करायला लागतो. तो पाहतो की जगातील सर्व जीव अन्नावर जगतात, अन्नातून निर्माण होतात. तो पळत वडिलांकडे येतो आणि म्हणतो, मला उत्तर मिळालं, अन्न हेच ब्रह्म आहे. मग त्याचे वडील काय म्हणतात? वरुण ऋषी त्याला चुकीचे ठरवत नाहीत. ते फक्त हसतात आणि म्हणतात, अजून तप कर. म्हणजे ते त्याला त्याच्या स्वतःच्या अनुभवातून आणि चुकांमधून शिकू देत होते. अगदी. मग भृगू पुन्हा चिंतन करतो. त्याला समजतं की अन्न तर फक्त जड वस्तू आहे. जर श्वास किंवा प्राण नसेल तर अन्न काहीच कामाचं नाही. मग तो म्हणतो, प्राण हे ब्रह्म आहे. राईट. आणि वडील पुन्हा त्याला चिंतन करायला सांगतात. या 5ही कोशांमधून एक एक करून प्रवास करतो. त्याला समजतं की हे सर्व केवळ अस्तित्वाचे थर आहेत. आणि शेवटी त्याला तो साक्षात्कार होतो की या सर्व थरांच्या पलीकडे जो मूळ स्रोत आहे तोच ब्रह्म आहे. एक्झॅक्टली. आणि हे त्याला कोणी शिकवलं नाही, त्याने ते स्वतः अनुभवलं. पण आता मला सांगा, हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आहे. भृगू जंगलात जाऊन तप करू शकत होता. पण जर मी आज ट्रॅफिकमध्ये गाणी चालवत हे पॉडकास्ट ऐकत असेन, माझ्या डोक्यावर EMIचं टेन्शन असेल, मोबाईलवर सतत नोटिफिकेशन्स वाजत असतील, तर या प्युअर कॉन्शियसनेसचा मला आज काय उपयोग? प्रॅक्टिकली आजच्या माणसाने काय करायचं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या काळात या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात हे ज्ञान आत्मसात करणं हा एक प्रकारचा योग आहे. तुम्हाला तुमचं घर, तुमचं काम किंवा जबाबदाऱ्या सोडून जंगलात जाण्याची अजिबात गरज नाहीये. बरं. तुम्ही जे अर्थपूर्ण काम करत आहात ना, तीच तुमची कर्मयोग साधना आहे. जी शिस्त तुम्ही पाहता तेच तुमचं तप आहे. फक्त आता तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे. दृष्टिकोन बदलायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे? आपल्याला डुईंग किंवा सतत काहीतरी करण्याकडून
ऑब्झर्विंग म्हणजे केवळ निरीक्षण करण्याकडे जायचं आहे. आपण सतत काहीतरी करण्यात, रिॲक्ट करण्यात अडकलेलो असतो. आता आपल्याला एक साक्षीदार, एक विटनेस व्हायचा आहे. उपनिषदाने दिलेली ही ध्यानाची अत्यंत सोपी पण प्रभावी पद्धत आहे, जिला नेती असं म्हणतात. नेती म्हणजे नॉट दिस ना. मी ऐकलं आहे की या प्रक्रियेत काहीतरी नवीन मिळवण्यापेक्षा जे आपण नाही आहोत ते काढून टाकण्यावर भर दिला जातो. होय, तुम्ही दिवसातून फक्त 10 मिनिटं शांत बसा. स्वतःच्या शरीराचे निरीक्षण करा आणि मनाशीच म्हणा, हे शरीर म्हणजे मी नाही. त्यानंतर आपल्या श्वासाचे निरीक्षण करा. तो कसा आत येतो आणि बाहेर जातो, हा श्वासही मी नाही. राईट. मग तुमच्या मनात येणाऱ्या हजारो विचारांचे, कालच्या त्या मेसेजच्या विचारांचे निरीक्षण करा. ते येतात आणि जातात. हे विचारही मी नाही. निर्णय घेणारी बुद्धीही मी नाही. म्हणजे आपण एकामागून एक सर्व कोशांचे थर बाजूला करत आहोत, पीलिंग द लेयर्स, राईट? नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही शरीर, श्वास, विचार आणि बुद्धी हे सर्व मी नाही हे ओळखता, तेव्हा शेवटी काय उरतं? शेवटी केवळ एक शुद्ध जाणीव उरते, जी सर्व काही शांतपणे पाहत असते, अनुभवत असते, पण ती स्वतः कोणत्याही गोष्टीत अडकत नसते. तीच तुमची खरी ओळख आहे. ही जी अत्यंत सखोल आणि अथांग शांतता आहे ना, ती कुठे बाहेर नाहीये, तर ती आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आधीपासूनच दडलेली एक गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. अगदी खरंय. स्वतःची नवी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला बाहेरून कोणतंही नवीन ज्ञान किंवा नवीन वस्तू मिळवायची गरज नाहीये. आपण जे नाही आहोत, केवळ ते ओळखणे आणि ते थर अलगद काढून टाकणे हीच ती खरी प्रक्रिया आहे. पीलिंग लेयर्स, नॉट ॲडिंग नॉलेज. तुम्ही ब्रह्मा नव्याने बनत नाही आहात, तर तुम्ही ब्रह्म आहात. हा जो भ्रम तुमच्या मनात निर्माण झालाय ना, तो भ्रम तुम्ही फक्त दूर करत आहात. तैत्तिरीय उपनिषदाचे हेच ते सर्वात सुंदर आणि अंतिम सत्य आहे. खूपच सुंदर आणि खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा असा हा प्रवास होता. आजच्या या चर्चेतून मानवी अस्तित्वाचा एक अतिशय स्पष्ट, सखोल आणि तितकाच प्रॅक्टिकल नकाशा आपल्यासमोर उलगडला गेला आहे. नक्कीच. आजचा हा भाग संपवताना मला आपल्या सर्व श्रोत्यांना एका विचारासोबत सोडून द्यायला आवडेल. आपण आयुष्यभर जो आनंद, जी शांती बाहेरच्या जगात, इतर लोकांमध्ये, नवीन गॅजेट्समध्ये किंवा मोठ्या घरांमध्ये शोधत असतो, काय होईल जर तीच शांतता आधीपासूनच तुमच्या आतल्या एका साक्षीदारामध्ये अत्यंत संयमाने तुमची वाट पाहत असेल? हा विचार नक्की करून पहा. हो, अगदी. विचार करण्यासारखा आहे. जर आजच्या या डीप डाईव्हमुळे तुम्हाला स्वतःकडे आणि या जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल, तर हा एपिसोड नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता आजची खास कमेंट आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सध्या तुम्ही तुमच्या आयुष्यात या 5 कोशांपैकी कोणत्या थरावर सर्वात जास्त अडकल्यासारखे वाटत आहे. शरीराच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर की आणखी कुठे? लेट्स एक्सप्लोअर दिस टुगेदर. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःचा वेध घेत रहा.